नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत लोकसंवाद या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत कर्नल R.N. गोखले, जे 1982मध्ये मेकनाइज इन्फंट्रीमध्ये नियुक्त झाले. त्याच्यानंतर त्यांची बदली मराठा इन्फंट्रीमध्ये झाली आणि 2019मध्ये ते निवृत्त झाले. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली. आज ते आपल्यासोबत संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता याविषयी आपल्यासोबत बोलणार आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. जय हिंद सर. जय हिंद. नेहमीच तुमच्याशी बोलताना कायम एक वेगळी उत्सुकता असते, कारण हा आपला जो टॉपिक असतो किंवा ज्याच्यावर आपण चर्चा करणार असतो आणि तुमच्याकडनं जास्त ऐकायला मिळतं, तो टॉपिक रेग्युलर एक सर्वसामान्य म्हणून मला पण उत्सुकता असते आणि माझ्या मते ऐकणाऱ्या सगळ्यांना असेल. आजचा आपण टॉपिक असा घेतलेला आहे की संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता. पण ह्यातले जर दोन शब्द वेगळे गेले तर आत्मनिर्भरतेकडे आपण येणारच आहेत, कारण हा आत्ताचा टॉपिक आहे आणि तो बऱ्याचदा चर्चेत पण असतो. पण संरक्षण क्षेत्रामध्ये याचा शिरकाव कसा झाला, आपण त्यातलं तंत्रज्ञान आपल्याकडं काय होतं, आपण ते नवीन तयार काय केलं, इम्पोर्ट काय करत होतो, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहे. पण मला ती गोष्ट आठवते थोडंसं पाठीमागं जाऊन. स्वातंत्र्यपूर्व काळात प्री इंडिपेंडन्समध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा असं म्हटलं जायचं की फक्त त्या बंदुका ज्या होत्या त्या फक्त इंग्रजांकडे होत्या आणि तेव्हा आपले जे स्वातंत्र्य सैनिक लढत होते तेव्हा त्यांना बंदूक बनवण्याचं, दारू बनवण्याचं सुद्धा ट्रेनिंग हे बाहेरनं घ्यावं लागलं. ते आपल्या देशात पहिल्यांदा बनत नव्हतं आणि त्याच्यातनं पहिली बंदूक जेव्हा बनली आणि त्याच्यानंतर सगळा इतिहास घडला. तर आपण थोडं स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण याचा अभ्यास किंवा याची माहिती तुम्ही सांगाल की ह्याची सगळी सुरुवात कशी झाली आणि इंग्रजांनी सुद्धा हे तंत्रज्ञान जेव्हा इथं वापरायला सुरुवात केलं तेव्हा त्याचं प्रोडक्शन इथं होत होतं का ते तिथनं इम्पोर्ट करत होते. इथून आपण आजच्या चर्चेला सुरुवात करूया. तर काय सांगाल या सगळ्याबद्दल प्री इंडिपेंडन्स काळापासून? आपल्या देशात डच आले, हो, पोर्तुगीज आले आणि ब्रिटिश आले. हळूहळू त्यांनी पूर्ण देशावर कब्जा केला. हो, आपला देश म्हणजे नुसता आजचा भारत नव्हे, त्या काळचा पूर्ण पाकिस्तान, पूर्ण अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूटान आणि बर्मा इथपर्यंत आपला देश होता. बरोबर. आणि याला जे आज अखंड भारत म्हणतोय अखंड भारत. तेवढा होता. ह्या सगळ्यावर जेव्हा ब्रिटिशर्सनी ऑक्युपाय केलं फायनली, आणि इथे जेव्हा युद्ध सुरू झालं आणि त्यांनी इथल्या युनिट्स रेज केल्या आर्मीच्या आणि बंदुका इंट्रोड्यूस केल्यात, हो, मग ह्या सगळ्याकरता त्यांना जे गन पावडर वगैरे लागायची ती सगळी त्यांना इंग्लंडहून यायची. मग त्यावेळेत इतकी गन पावडर आणि हे सगळं तिथनं मागवण्यापेक्षा त्यांनी विचार केला की इथे खूप कन्सिडरेबल सैन्य आणि वापर होतो आहे, बरोबर, आपण इथेच गन पावडर मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करूया. तर सर्वात आधी 1712मध्ये डच कंपनीनी इछापूर नावाची एक जागा आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, अच्छा, तिथे त्यांनी गन पावडरची फॅक्टरी सुरू केली. हो, 1712. दूरदर्शी लोक होती, काही म्हणा युरोपियन्स, त्यांना माहिती आहे पुढे 50 वर्षात काय होणार आहे आणि किती एरिया ते घेणार आहेत आणि काय अचीव करणार आहेत. आणि 1744ला पण ही फॅक्टरी बंद झाली, अच्छा, डचची. आणि त्याच्यानंतर 1775मध्ये ब्रिटिशर्सनी एक बोर्ड ऑफ ऑर्डनन्स म्हणून कलकत्तामध्ये एस्टॅब्लिश केला. फोर्ट विल्यम्स आहे कलकत्तामध्ये, आजही तिथे ईस्टर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे आपलं. हो, त्या फोर्टमध्ये ब्रिटिश सरकारने एक बोर्ड ऑफ ऑर्डनन्स बनवला. बोर्ड ऑफ ऑर्डनन्स म्हणजे ते ऑर्डनन्सच्या खाली ज्या काय गोष्टी येतात, क्लोदिंग, टेंटेज, ॲम्युनेशन, वेपन्स, सगळंच, हा जो पुरवठा आहे, हा सगळा सैन्याला जो पुरवठा आहे तो ऑर्डनन्स करते. बरोबर. आणि म्हणून तो बोर्ड त्यांनी तिथे एस्टॅब्लिश केला 1775 साली. आणि 1987मध्ये ब्रिटिशर्सनी इच्छापूरमध्येच ती जी डचची बंद पडलेली गन पावडरची फॅक्टरी होती तिथे त्यांनी परत गन पावडरची निर्मिती सुरू केली. आणि 1791पासून तिथे प्रोडक्शन गन पावडरचं नियमित सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणावर करायला सुरू केलं. बरोबर. त्याच्यानंतर 1801मध्ये गन कॅरेज एजन्सी, कासीपूर नावाची एक जागा आहे, कासीपोर म्हणतात, कलकत्ताजवळ, तिथे त्यांनी गन कॅरेज एक एजन्सी बनवली. आता गन कॅरेज म्हणजे काय, ज्या तोफा वाहून नेतात त्या तोफा एका कॅरेजवर असतात. चाकं असतात ना तोफेला साईडवर, तर ते माउंटेड असतात कॅरेजवर. आणि त्या कॅरेजच्या मागे अजून एक कॅरेज असतो ज्याच्यात त्या तोफा साफ करायचं सामान, त्या तोफेला लागणारा दारू गोळा, त्याचे स्पेअर पार्ट्स, हे सगळं त्या मागच्या कॅरेजमध्ये यायचे. सो त्याची त्यांनी तिथे एक
बनवायला फॅक्टरी टाकली. आणि त्यानंतर मग त्यांनी, कारण त्या त्यांच्या गरजा होत्या, हो. अशा प्रकारे त्यांनी ते सुरू केलं. आणि 1935पर्यंत त्यांनी इंडियन ऑर्डनन्स सर्व्हिसची स्थापना सुरू केली. आणि सगळं डिफेन्स प्रोडक्शनची जी इंडस्ट्रीज आहेत त्यांनी कंट्रोल करायला त्यांना सांगितलं. त्यामध्ये तर 1935मध्ये इंडियन ऑर्डनन्स सर्व्हिस, आता ही जी संस्था त्यांनी एस्टॅब्लिश केली, हो. दे वेर लुकिंग आफ्टर द एंटायर डिफेन्स प्रोडक्शन बरोबर. ऑफ ॲम्युनेशन, वेपन्स अँड एव्हरीथिंग इन इंडिया. बरोबर. त्याच्यानंतर 1940मध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड म्हणून एक छोटीशी विमान कंपनी सुरू झाली. अच्छा. पण ती छोटी छोटी विमानं बनवायची आणि ती लागलीच बंदही झाली ती हो. कंपनी. पण 47ला जेव्हा आपण इंडिपेंडंट झालो, हो. तोपर्यंत 12 ऑर्डनन्स फॅक्टरीज एस्टॅब्लिश झालेल्या होत्या. अच्छा. फुल फ्लेज 12 तोपर्यंत फॅक्टरी. 12 फॅक्टरी होत्या टिल 1947. आणि ह्या फॅक्टऱ्या बऱ्याच गोष्टी बनवायच्या, क्लोदिंग पण बनवायचे. हो. तर ह्या फॅक्टरीज होत्या. 47च्या आधी, 47च्या आसपास इंडिपेंडन्स मिळाल्यावर भारताचे जे पहिले पंतप्रधान होते ते म्हणायचे नेहमी की भारताला सैन्याची गरज नाही आहे. इंडिया कॅन बी ॲडमिनिस्टर्ड वेल विथ पोलीस फोर्स. ह्या गोष्टीचे ते ठाम त्यांचं मत होतं. मताचे ते होते. आणि हा त्यांचा स्टॅन्स होता की मिलिटरी इज नॉट निडेड फॉर सिक्युरिटी ऑफ अ कंट्री. आणि 1947 मध्ये जेव्हा ते ट्रायबल्स घुसले JNKमध्ये आणि त्यांनी जेव्हा कब्जा करायला सुरू केला आणि श्रीनगर एअरपोर्ट जेव्हा थ्रेटन झालं, तेव्हा पहिल्यांदा नेहरूंची झोप उडाली की यार आर्मी पाहिजे, सैन्य लागणार आहे. ओके. सिक्युरिटी कॅनॉट बी इंटरेस्टेड टू पोलीस अलोन, ओनली पोलीस. आणि त्याच्यानंतर मग 47च्या नंतर त्यांना जेव्हा कळलं की सैन्याची थोडीफार तरी गरज आहे देशाकरता, मग त्यांनी थोडंसं त्यांचा स्टॅन्स बदलला. पण इंडिपेंडन्स नंतर डिफेन्स त्यांनी नेग्लेक्टेडच ठेवलं. ती जेवढी आर्मी आहे त्याच्यावरच पुष्कळ अशी त्यांना वाटत होती. आणि त्याच्यानंतर सगळं चालू होतं जसा देश चालू ठेवला होता. बरोबर. काही एक फॅक्टरीज त्यांनी एस्टॅब्लिश केल्या होत्या, जशी BEL फॅक्टरी आहे 1954मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. ओके. आणि हेवी व्हेकल फॅक्टरी आहे आवडीला मद्रासमध्ये, जे रणगाडे बनवती. दॅट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1961. पण विशेष काही झालं नाही. आणि त्याच्यानंतर जो वॉर झाला तो आला 62 चायनीज वॉर. बरोबर. आणि चायनीज वॉरमध्ये आपली जी दुर्दशा झाली, हो, त्याच्याने नेहरूंना खूप मोठा झटका लागला. बरोबर. तोपर्यंत नेहरूंना हे वाटायचं की पोलीस फोर्स इज सफिशियंट. 1959मध्ये 21 ऑक्टोबरला 10 पोलीसमॅन लडाख बॉर्डरवर पेट्रोलिंग करत होते. चायना बॉर्डर पोलीस, दे ऑल गॉट किल्ड बाय चायनीज. हो. हॉट स्प्रिंग म्हणून एक जागा आहे, बऱ्याचदा येते चर्चेत. बरं. त्या हॉट स्प्रिंगच्या तिथे हे 10 पोलीसमॅन मारले गेले. ओके. ऑन 21 ऑक्टोबर. तेव्हा कुठे नेहरूंना झटका लागला, कारण चायना बॉर्डर वॉज मेनली मॅनेज बाय द पॅरामिलिटरी फोर्सेस तेव्हाही. अच्छा. ईस्टकडे आसाम रायफलकडे होती, इथे काही JNK पोलीस बघायची मेनली. हो. आणि म्हणून ऑक्टोबर 21 इज सेलिब्रेटेड ॲज अ पोलीस डे इन देअर मेमरी. सो दिस इज हाऊ इट हॅपन. ओके. 62 वॉरमध्ये एक मोठी गोष्ट घडली, ते म्हणजे शेल कंपनीनी आपल्या सैन्याला फ्युअल आणि लुब्रिकंट्स देण्याकरता मना केलं. ओके. त्याची थोडी सर हिस्ट्री सांगाल, ते वॉर कसं होतं आणि कधी ती घटना घडली जेव्हा त्यांनी ते बंद केलं आपल्याला? 1962 जेव्हा युद्ध सुरू झालं, हो, आपण गाफील राहिलो होतो. हो. आणि आपली तयारी नव्हती. आपल्या सैन्याकडे बेसिक क्लोदिंग नव्हतं टू फाईट ऑन हाय अल्टिट्यूड.
आणि बेसिक इक्विपमेंट नव्हतं, हो. दारू गोळा शस्त्रसाठा नव्हता, ट्रुप्सना मूव्ह करण्याकरता गाड्या नव्हत्या आणि देश अजूनही तसाच होता जसा ती मानसिकता काही आपली बदललेली नव्हती. आणि त्यांनी अपेक्षा केली नव्हती, स्पेशली इंडो चायना भाईभाईची जेव्हा ॲग्रीमेंट झाली, पंचशील ॲग्रीमेंट, नेहरूंना वाटलं नव्हतं की चायना अटॅक करेल. पण चायनाला अटॅक करायला प्रोवोक कोणी केलं? आपण केलं. फॉरवर्ड पॉलिसी नेहरूंची होती हो. आणि त्यांनी प्रोवोक केलं. सो प्रोवोक केल्यावर चायनीज अटॅक्ट. आणि शेल कंपनी जी आहे हं. यांना, कारण जगाचे बाकी देश आपल्या सपोर्टमध्ये कोणीच उतरलं नाही. बरोबर. आपल्याला सपोर्ट केला रशियाने, पण बाकी युरोपियन कंट्रीजनी कोणी सपोर्ट तर केलंच नाही. उलट्या शेल कंपनीला सांगितलं की तुम्ही सैन्याला दारू गोळा देणं बंद करा, पेट्रोल देणं बंद करा. आणि शेल कंपनीने आपल्याला त्यावेळेला पेट्रोल दिलं नाही. तेव्हा एक झटका अजून बसला आणि आपले डोळे उघडले की देशाचं कंप्लीट पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे दुसरं लुब्रिकंट्सचं नियंत्रण फॉरेन मार्केटिंग कंपनीच्या हातात आहे आणि हा पुरवठा केव्हाही ते थांबवू शकतात. ओके. युद्ध संपलं आणि पहिलं काम जे सरकारने केलं ते शेलला देशातून हकलून दिलं. आणि तेव्हा जे हकललं ते आज एक जवळजवळ 10 वर्ष आधीपर्यंत मोदी सरकार येईपर्यंत त्यांना देशाच्या बाहेर ठेवलं. आणि मोदी सरकार आल्यानंतरच काही वर्षांनी शेल वेळेला सरकारच्या मागे होतं, आम्हाला परत इथे पेट्रोल आणि डिझेल लुब्रिकंट्स विकायची परवानगी द्या, पण आपण त्यांना दिली नाही. ते 62 साली जे त्यांनी आपल्याबरोबर केलं बरोबर. हे त्याच्याकरता होतं. पण नंतर परमिट केलं. आता तुम्हाला शेलचे काही पेट्रोल पंप दिसतात पुण्यात पण. बरोबर. आणि पण एक सर अजून मुद्दा विचार, 62च्या वॉरमध्ये जेव्हा चायनीज आर्मीची परिस्थिती काय होती, किंवा त्यांच्याकडं काय टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्स होती, किंवा त्यांच्याकडची आत्मनिर्भरता कशी होती, त्याबद्दल काही सांगू शकाल? चायनीज आर्मी पण बॅकवर्ड होती. अच्छा. डेफिनेटली. ओके. दे वर नॉट व्हेरी ॲडव्हान्स्ड आर्मी, बट देअर नंबर्स वर व्हेरी लार्ज कम्पेअर टू इंडियन आर्मी. दे वर आउटनंबर्ड. अच्छा. Not only outnumbered, they were equipped well also to fight that war. ओहो. त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट होता. सो युद्ध जेव्हा जास्त लांब चालतं त्या युद्धाला सपोर्ट करणं फॉर मंथ्स टुगेदर, इयर्स टुगेदर, ह्याच्याकरता आत्मनिर्भर व्हावं लागतं. आज रशिया गेले 3 वर्ष युक्रेनवर रोज बॉम्ब टाकत आहे, रोज ड्रोनचे हल्ला करत आहेत, हजारो ड्रोन त्याचे डिस्ट्रॉय होतात. रशिया आत्मनिर्भर आहे. तो प्रोडक्शन स्केलअप करू शकतो. US मध्ये ती कॅपॅबिलिटी नाही आहे टू स्केल अप प्रोडक्शन ॲट शॉर्ट नोटीस. अच्छा. इट डझंट हॅव दॅट विथ कॅपॅबिलिटी. दिस मच पॉवर. म्हणजे US आपण सगळ्यात जगातला बलाढ्य देश म्हणतो, बलाढ्य देश आहे ना, पण तरी ती ताकद नाही आहे. सस्टेन करण्याची ताकद नाही जास्त. तर अशामुळे ही जी आत्मनिर्भरता फार महत्त्वाची ठरते. मग 62ला आपल्याला हे कळलं आणि आपण वर्मा शेलला तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे इथनं वॉकआउट करावं आणि लागलं. त्याच्यानंतर झाली जी स्थापना ती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हो. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि नंतर BPCL, जग अशा या कंपन्या अस्तित्वात आल्या. अस्तित्वात आणि त्यांनी आज पण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जी आहे बरोबर ती कंप्लीट इंडियन आर्मीला आणि एअरफोर्सला सप्लाय करते. ओके. आणि आमचे जेवढे रिझर्व्ज आहेत, 45 डेज युद्ध लढायचं आहे, तर 45 डेजचे जे रिझर्व्ज आहेत ते त्यांच्याकडे ते मेंटेन करतात ऑन बिहाफ ऑफ आर्मी. ओके. ते युद्ध काळात काहीच झालं, कुठेही पुरवठा तुटला तरी सैन्याचा पुरवठाची गॅरंटी या 3 कंपन्यांकडे आहेत. या तीन कंपन्यांकडण्यापेक्षा IOCकडे आहे. अच्छा. सो वी हॅव सेक्युअर्ड अवर फ्युअल इंटरेस्ट बरोबर. ड्युरिंग वॉर. त्याच्यानंतर झालं युद्ध 65. बरोबर. आणि 65चं युद्ध जेव्हा झालं तेव्हा तो दुसरा वेकअप कॉल होता. हो. कारण 65च्या युद्धात तो बेसिकली स्टेलमेट होता. आपण युद्ध कन्व्हिन्सिंगली जिंकलो असं म्हणता येणार नाही. हो. इट वॉज मोर ऑफ अ स्टेलमेट. आणि तेव्हासुद्धा आपल्याला कोणाचा सपोर्ट भेटला नाही अदर दॅन रशिया.
US सपोर्टेड पाकिस्तान, हो UK सपोर्टेड पाकिस्तान. बरोबर. त्यांच्याजवळ जे इक्विपमेंट त्यांनी सप्लाय केलं होतं, जी विमानं होती, दे वर फार फार सुपिरियर दॅन अवर एअरक्राफ्ट्स. हो सो दॅट वॉज दी सेकंड वेकअप shock, कॉल होता wake-up call. आपल्यासाठी. बरोबर आहे. की इफ यू हॅव टू फाईट अ बॅटल अँड सस्टेन इट. फाईट करणं वेगळी गोष्ट आहे, सस्टेन करणं वेगळी आहे. वेगळी गोष्ट आहे. यू हॅव टू बी सेल्फ रिलायंट. ओके. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू अजून फॅक्टरीज एस्टॅब्लिश करणं सुरू केलं आणि त्याच्यानंतर लायसन्स प्रोडक्शन सुरू झालं HALचं. अच्छा. MiG-21 रशियन हे ते प्रोडक्शन MiG-21 विमानाचं सुरू केलं. ओके. बट दॅट वॉज अंडर लायसन्स. सो इट वॉज ओनली असेंब्ली लाईन हो अँड नथिंग मोर. मग बाकी छोटी मोठी विमानं यांनी बनवायला सुरू केली. 1978मध्ये व्हायच्या आधी एक युद्ध 71चं झालं त्याच्यानंतर, हम्म. आणि 71चं युद्ध अजून एक मोठं युद्ध होतं. अनदर वेकअप कॉल. कारण युद्ध किती लांबायचं, जर युद्ध लांब चाललं, एक गोष्ट चांगली आहे की 71चं युद्ध आपण लवकर वाइंड अप केलं. पण आणि दोन्ही फ्रंटवर लढलो, ईस्ट आणि वेस्ट. हम्म. आधी ईस्ट फ्रंट जिंकला आणि नंतर वेस्ट फ्रंटवर कॉन्सन्ट्रेट केलं. पण त्याच्याकरता आत्मनिर्भरता पाहिजे. हे पुन्हा समजा लक्षात दोन्ही आलं. फ्रंट तुम्हाला एकत्र लढवावे लागले असते तर. तुम्ही जेव्हा बांगलादेश लढत होता तेव्हा पाकिस्तानने काही केल्या नाही ना काड्या. हम्म. तो फ्रंट नंतर उघडला. हम्म. तोपर्यंत बांगलादेश संपवायचं ॲट दी अर्लिएस्ट ते टार्गेट होतं. हो तरच तुमचे हे फोर्सेस आपण इकडनं तिकडे हलवल्या. तर त्यामुळे जो डिपेंडन्सी आहे, आत्मनिर्भरता ही फार महत्त्वाची आहे. बरोबर. दॅट्स वॉट इट इज स्टील 1971 हो. है ना. आता पण सर एक त्यातला आणखीन एक प्रश्न आहे. 65च्या वॉरमध्ये तुम्ही सांगितलं की पाकिस्तानला सुद्धा बाकीच्या कंट्रीजनी सपोर्ट केला आणि त्यामुळे त्यांची इक्विपमेंट्स ही आपल्यापेक्षा चांगली होती. पण मग त्या देशांची म्हणजे बांगलादेशची, पाकिस्तानची पण अवस्था आपल्यासारखीच होती का तेव्हा तिथल्या आर्मीची आणि तिथल्या इक्विपमेंटची, तिथल्या टेक्नॉलॉजीची? ते स्वतः काही बनवत नव्हते. हम्म. त्यांना एक रेडीमेड प्लॅटफॉर्म ओके. आणि रेडीमेड स्ट्रक्चर दिलेलं होतं US ने, हो आणि UK सपोर्ट करायचा. तर त्यामुळे त्यांचे जी विमानं होती, त्यांचे जे इक्विपमेंट होते, त्यांचे जे रणगाडे होते, हम्म. पॅटर्न टँक्स वेअर नोन टू बी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इनविन्सिबल, अच्छा. अनडिस्ट्रक्टेबल, फार सुपिरियर टँक्स. सो वॉज सॅबर जेट्स, फार सुपिरियर दॅन अवर एनी हो. एअरक्राफ्ट विच वी हॅड इन अवर इन्व्हेंटरी. पण ते त्यांना रेडीली दिलेलं आहे. दिलेलं. पाकिस्तान बनवायचं नाही, पाकिस्तानजवळ टेक्नॉलॉजी नव्हती, पाकिस्तानजवळ R&D नव्हती, काही नव्हती. ओके. विमान अमेरिकेचं, हम्म. पायलट पाकिस्तानचा. ट्रेनिंग फक्त हां, ट्रेनिंग फक्त बेसिक ट्रेनिंग घेऊन त्यांनी बेसिक सुरुवात ट्रेनिंग घेऊन केली. त्यांनी सुरुवात केली. मेंटेनन्स वगैरे तो सुद्धा ते सगळं त्यांच्याकडे तेच नव्हता. बघतात. आजही त्यांचं F-16 फ्लीट इज बिंग सर्व्हिस्ड अँड मेंटेन्ड बाय US. अच्छा. आजही त्यांच्याकडे सर्व्हिसची पण ताकद नाही आहे. नाही, काहीच नाही आहे. आणि म्हणून त्याला सारखं सारखं USकडे जावं लागतं. मध्ये जेव्हा काही पैशाची प्रॉब्लेम आली तेव्हा US ने त्यांचे F-16 परत नाही केले. सर्व्हिसिंगला जे गेले होते म्हणाले आधी सर्व्हिसिंगचे पैसे द्या, मग विमानं घेऊन जा. हे दिवसही पाकिस्तानवर आले होते बरोबर. तेव्हा. आणि आजही ते हाल आहेत. तुम्ही बघा ऑफ सिंदूरमध्ये सुद्धा हो. जेवढं इक्विपमेंट आहे, जेवढे विमान आहेत, नूरखानचा जेवढा सेटअप होता हम्म. तो सगळा USचा होता. मग सर त्यातला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की इंडिपेंडन्सपासून तुम्ही म्हटला तसा हा फर्स्ट वेकअप कॉल झाला 62ला, त्याच्यानंतर 71ला सेकंड वेकअप कॉल झाला. या सगळ्यामध्ये मॅनपॉवरमध्ये, कारण पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की चायनाच्या वेळेला आपली मॅनपॉवरसुद्धा कमी होती. मग सेम टाईमला जेव्हा इक्विपमेंट्स येतात, टेक्नॉलॉजी पण वाढते आहे, पण तेव्हा मॅनपॉवरमध्ये पण तसाच ग्रॅज्युअल इन्क्रीज होता का आपल्या याच्यामध्ये? नवीन इक्विपमेंट येतं तेव्हा मॅनपॉवरमध्ये इन्क्रीज व्हायला सुरुवात होती. ओके. कारण पण बेसिक जी युनिटची स्ट्रेंथ आहे, फायटिंग युनिटची, ती सेम राहते. ती जनरली वाढलेली नाही कुठेच. ओके. पण अजून युनिट्स रेस झाल्या, त्यामुळे नवीन युनिट्स रेस झाल्यात. ओके. पण त्या युनिटमध्ये जशी आधी RCL गन्स होत्या, आता अँटी टँक मिसाईल्स आल्यात. तो चेंज झालेला आहे. ओके. तो तेवढा एक चेंज झालेला आहे. आता ड्रोन प्लाटून पण आलेली आहे वेगळी, जी आधी नव्हती. ओके. पण जी ओव्हरऑल स्ट्रेंथ आहे एक इन्फंट्री बटालियनची, ती तीच राहते. अच्छा.
त्या एक numbers मध्ये रणगाड्याची change होत रेजिमेंटची नाही. जी स्ट्रेंथ आहे ती ती तीच बदलत राहते. राहत नाही. त्यात येणारे रणगाडे बदलतात, त्याच्यात Okay. काहीतरी एक्स्ट्रा इक्विपमेंट येईल, काहीतरी जाईल, हम्म. पण ओव्हरऑल जी कॉम्पोजिशन आहे ती बदलली नाही. ती आत्ता बदलली जेव्हा हे नवीन आत्ता रुद्रा बटालियन्स ज्या नवीन आल्यात हो. त्याच्यात त्यांनी बदल केलेत, कॉम्पोजिट युनिट्स केल्यात सगळ्या. ओके. तो हा बदल एक मोठा झालेला आहे. ओके. सो वी आर टॉकिंग अबाउट आपण छानपणे 79च्या आसपास होतो की जेव्हा हे Correct. सगळे डेव्हलपमेंट चालू होती आणि तेव्हा 79 नंतर काय महत्त्वाचे बदल झाले या सगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही सांगू शकाल, डिफेन्स सेक्टरमध्ये आणि पर्टिक्युलरली त्याच्या प्रोडक्शनमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि आत्मनिर्भरतेकडं तेव्हा किती वाटचाल केली आपण? आपण एक प्रवास बघूया थोडा 79 टू अराउंड 2006 पर्यंत एक हा 2006. सेगमेंट घेऊया. ओके. 1980पासून थोडा बूस्ट मिळायला सुरुवात झाला ओके. DRDOला हो. आणि डिफेन्स इंडस्ट्रीला प्रमोशन थोडं थोडं सुरू झालं. हम्म. आपण त्याच वेळेला लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट जे आहे LCA हम्म. कुठलं आहे तेजस, तेजस. त्याच्यावर फोकस करायला सुरू केलं. हा तेव्हाचे प्रोजेक्ट्स आहेत ना, सगळे ड्रॉइंग बोर्डवर होते त्यावेळेला. आणि इंजिन्स बनवायला, रणगाड्याचे इंजिन्स बनवायचं प्रोजेक्ट हाती घेतलं. ओके. नंतर ते कावेरी इंजिन लागणारं जे होतं आपल्या विमानांना, त्याच्याकरता ट्रायल्स सुरू झाल्या. मिसाईल्स आणि याच्यावर काम चालू झालं. हम्म. आणि 2006मध्ये, कारण हे बघा 1979च्या आसपास त्याच्या आधी गव्हर्नमेंटची क्लिअर पॉलिसी होती आणि त्यांनी नियम काढला होता की डिफेन्स सेक्टरमध्ये प्रायव्हेट कंपन्यांना प्रवेश नाही. नाही. आज तुम्ही बघा, कुठल्याही जगातला जो देश आहे त्याची सगळी हत्यारांची, विमानांची निर्मिती प्रायव्हेट सेक्टर कंपनी करते. तुम्ही बोईंग बघा, लॉकेड मार्टिन बघा, राफेल बघा, या सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. हो. दे आर द वन्स हू आर मॅन्युफॅक्चरिंग, दे आर द वन्स हू आर डुईंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि तेवढा पैसा, तेवढी टेक्नॉलॉजी, तेवढं हे सगळं हे सगळं जर तुम्हाला करायचं आहे इन अ शॉर्टर टाईम फ्रेम, इन अ बेटर टाईम फ्रेम, बेस्ट इज डन बाय प्रायव्हेट प्रायव्हेट. पण मग तेव्हा आपल्याकडं मनात भीती होती का राजकीय निराशा होती की ज्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट कंपनीजना अजून इंट्रोड्यूस केलं नव्हतं भारतामध्ये? नाही, मानसिकता, त्यावेळची मानसिकता का माहीत नाही मला. एअर इंडिया कोण चालवायचं, कोणी सुरू केली? टाटानी. महाराजा था एअर इंडिया का, हो. इतना बढ़िया उड़ रहा था. मॅडम गांधींनी त्याला नॅशनलाइज करून टाकलं. प्रायव्हेट सेक्टरच्या हातात एव्हिएशन इंडस्ट्री द्यायची नाही. हम्म. आता ते सिव्हिल एव्हिएशन होते ना, हो. पॅसेंजर्सच नेत होतं. इट फिनिश टाटा. ओके. आज किती कंपन्या आहेत विमानांच्या? हो. एअर इंडिया हे सगळं एवढा ट्रॅफिक मॅनेज करू शकली असती आज? नाही. जस्ट इमॅजिन करा की परवा- आजही जर सगळी फ्लाईंगची विमानं तुम्ही प्रायव्हेटला बंदच ठेवलं, बाहेरच ठेवलं आहे, तर- एअर इंडियाने एवढं सगळं मॅनेज केलं असतं का? नाही. आज म्हणजे एअर परवा- इंडियाच्या पुढे इंडिगो निघून गेलाय. हो. एका कंपनीचा स्ट्राईक झाला तर देशात एवढी मोठी हे झाली. जर एक कंपनीनं आपली ऑपरेशन्स काही काळासाठी थांबवली तर इतका मोठा गोंधळ झाला. आप देखो. हम्म. पण एकाने जर थांबवलं हो. तरी बाकीच्या कंपन्या होत्या ना. हो. ॲटलिस्ट बॅकअप समजा एकच कंपनी असते आणि ती थांबली, स्ट्राईक झाले. जुन्या काळी जसे रेल्वे स्ट्राईक झाला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर 70sमध्ये अच्छा. कंप्लीट कंट्री केम टू अ स्टँड स्टील. तो स्ट्राईक तुम्हाला आठवतो की नाही मला नाही. माहीत नाही सर. नाही, नाही, 70sमध्ये होता तो. हां. 1970. ओके. त्यावेळेला रेल्वे कोणी चालवली? इंजिन्सनी. एसेन्शियल रेल्वे चालवली इंडियन आर्मीनी. अच्छा. कारण आमच्या टेरिटोरियल आर्मीच्या बटालियन्स आहेत 2 रेल्वेच्या. ओ हो. सो वी रॅन द locomotives of the railways and kept the essential things moving. क्या बात आहे. We operated around 60-70 trains. वा. आमच्या इंडियन आर्मीच्याही ट्रेन्स आहेत, जवळजवळ 80 ट्रेन्स आहेत आमच्याकडे आजही, अच्छा. गुड्स आणि पॅसेंजर दोन्ही मिळून. आणि जे रेल्वेचं जे कम्युनिकेशन होतं, सिग्नलिंग आणि हे सगळं, दे वर मॅन्ड बाय आवर सिग्नलर्स. अच्छा. तो बेसिक रेल्वे चालू ठेवण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलं. त्यावेळेला केलं होतं. सो यू हॅव टू हॅव ऑल्टरनेटिव्स. बरोबर. यू कांट डिपेंड ऑन वन एजन्सी ओनली. बरोबर आहे. बट वी आर व्हेरी स्लो लर्नर्स हो. आणि वी लर्न ओनली आफ्टर समथिंग हॅज हॅपन्ड. एक्झॅक्टली. सो इट हॅज द डिसिजन हॅज टू बी टाइमली. पहिला चेंज जो आला होता 2006मध्ये,
जेव्हा प्रायव्हेट सेक्टरलाही डिफेन्स क्षेत्रात ॲक्सेस दिला गेला ओके. आणि त्याच्यामुळे थोडाफार बदल व्हायला सुरुवात झाला 2006 पासून. 2006पासून. ओके. आणि 2006मध्ये पहिल्यांदा FDI अलाव केली. हे एक अच्छा. महत्त्वाचं होतं. पैसे कुठून येणार? अल्टिमेटली एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू मनी. बरोबर. तर 26% FDI वॉज ब्रॉट इन 2006. पण मग पुन्हा त्याच्यात भीती होती का सर, की FDI आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करायला लागली आहे? FDI असणं गरजेचं आहे ना. बाई तुमच्याजवळ पैसे नाही आहेत तर काय कराल? सिम्पलची गोष्ट आहे. बरोबर. पण सर डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये ज्याच्यावर देश सगळ्यात देशाची FDI सुरक्षा. आणणं म्हणजे तो माणूस पैसे आणतोय ना. हो. ही इज नॉट कमिंग अँड सिटिंग ऑन इन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑर मॅनेजिंग युअर कंपनी. हं. आज शेअर मार्केटमध्ये FIIs आहेत. हो. तर त्यांनी पैसा गुंतवला ना शेअर मार्केटमध्ये. हां, त्यांनी सडनली आपले पैसे काढून घेतले तर प्रॉब्लेममध्ये होतो. हो. पण आज FDI तुम्ही वाढवत आज कुठे FDI पोचलात माहिती आहे का? हं. आज 74% FDI आली. ओ. 74% आहे इट इज ओनली FDI? गेटिंग देअर मनी. सिम्पल. म्हणजे कोणी ना मला आठवते 51% करायचं तेव्हा फार मोठं आपल्या देशात हे झालेलं. आपल्या देशात सगळ्या गोष्टींना विरोध असतो हो. आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन शिवाय हे काही शक्य नाही आहे. बरोबर. कारगिल वॉर, थिक ऑफ कारगिल वॉर, US refused to share the GPS. अच्छा. Weapon targeting, target acquisition, weapon targeting, location of target ह्याच्याकरता एक ॲडव्हान्स GPS असतं. हं. जे मिलिटरी GPS करता वापरता फॉर अच्छा. पिन पॉईंट थिंकिंग, ते GPS USनी देण्याकरता मना केलं. ओके. सो वी आर फायटिंग द वॉर विदाउट GPS. कारगिलच्या युद्धात आवर एअरक्राफ्ट्स हॅड नॉट फ्लोन ॲट हाईट्स अबाव 9,000 feet. त्यांची प्रॅक्टिस फायरिंग शुअरिंग वॉज रेस्ट्रिक्टेड टू 9,000 10,000 feet. फॉर द फर्स्ट टाइम दे वर टोल्ड टू फाईट ॲट 14,000 feet. दे डिड नॉट हॅव लेझर गायडेड बॉम्ब्स. आणि जे होते ते तुम्ही मिराजवर लावू शकत नव्हता. ते जॅगुआर करता होते आणि ते जॅगुआरवर फिट व्हायचं. ते लोड त्याच्यावर वापरायचं तुम्हाला मिराज 2000 आहे. हे LGBs मिराज 2000ला लागत नव्हते. ह्याचं इक्विपमेंट त्याला लागायचं नाही, त्याचं इक्विपमेंट ह्याला लागायचं नाही. ओव्हरनाईट डेव्हलप केले, ओव्हरनाईट मॉडिफिकेशन्स केल्या अँड द लेझर गायडेड बॉम्ब्स वेअर युज्ड इन कारगिल. पण तोपर्यंत बरेच दिवस निघून गेलेले होते. क्या बात आहे. कारगिल युद्धात अजून एक झटका लागला मोठा. हो. तो म्हणजे ते युद्ध जिंकण्याकरता ऑल ओव्हर इंडियाचे बोफर्स गन्स मूव्ह केल्या. हिंदुस्थानात जेवढ्या बोफर गन्स होत्या त्यावेळेला जवळजवळ 90% ऑफ बोफर गन्स वेअर मूव्ड टू कारगिल अँड ऑल गन्स वेअर यूज देअर. तिथे पहिल्यांदा 100 गन्सचा कॉन्सेप्ट आला. ॲट अ टाईम मोर दॅन 100 बोफर गन्स वेअर युज्ड. आणि 155 mm बोफर गन्सचं ॲम्युनेशन होतं. आपण बनवत नव्हतो. इट वॉज ऑल इम्पोर्टेड. 3 दिवसात ॲम्युनेशन संपायला आलं. किती ॲम्युनेशन वापरताय ना रोज, हजारो गोळ्या वापरायला सुरुवात केल्या. हो. यू स्टार्टेड इटिंग अप इन टू युअर रिझर्व्स. आणि मग आपण ऐन मध्य युद्धात ॲम्युनेशन शोधायला सुरुवात केली. कुठून भेटतं हे ॲम्युनेशन? आणि मग तुम्हाला त्यावेळेला जो ॲम्युनेशन विकेल तो महागच विकणार. हो. तो नॉर्मल रेटमध्ये देणार नाही. हो. पॉलिसी ऑफ द आणि मार्केट. तो जो रेट लावेल तुम्हाला त्या रेटवर घ्या, नाही तर जा. यू इमॅजिन डिमांड अँड सप्लाय. द प्रॉब्लेम्स यू आर फेसिंग ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इन मिड ऑफ वॉर. इन मिड ऑफ वॉर. हे युद्ध संपलं. चेंजेस बघा कसे घडत राहतात. हे युद्ध संपलं आणि इंडियाने आपली स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम, ज्याला नाविक ॲब्रिव्हिएशनमध्ये, हं. ती सिस्टम आपण अंमलात आणली. आपण बनवली, डेव्हलप केली. ओके. अँड नाव दॅट सिस्टम हॅज बीन युज्ड फॉर ऑल आवर मिलिटरी ग्रेड टार्गेट्स अँड
ग्लोबल GPS आणि बरं. ट्रॅकिंग आणि नेव्हिगेशन करता. ओके. वी आर युझिंग दॅट विच इज अ मच बेटर सिस्टम देन GPS आय विल से. अच्छा. आणि 155 mm शेल भारत फोर्ज बनवायला सुरू केलं. क्या बात आहे. पण तुम्ही नडता ना तिथे. हं. देन गलवान हॅपन. हो. गलवानमध्ये आपल्याला कळलं नाही की हे असं होणार आहे काहीतरी. सो वेअर वॉज द प्रॉब्लेम? इंटेलिजन्स. अभि इंटेलिजन्स ॲक्वायर कसं करायचं? परत आत्मनिर्भरता आहे. ड्रोन्स एक रेग्युलर सर्वेलन्स ठेवायला पाहिजे ना. हो. सॅटेलाईट्स पाहिजेत वेगळे. नाहीतर ही चायनीजची मुवमेंट तर आधीच डिटेक्ट व्हायला पाहिजे होती. हो. करेक्ट. बरोबर. आत्ता नरवण्याच्या पुस्तकात पण त्याचा संबंध आला होता, जे राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये विषय हो, उभा हो. केला होता. रणगाडे येताना दिसले. त्याच्या आधी ते रणगाडे कुठे होते? ते आधीच अजून दिसायला पाहिजे होते. हं. पण जेव्हापासून त्यांनी ते डिटेक्ट झाले, ट्रॅक झाले, डिसिजन मेकिंग, ह्या सगळे प्रॉब्लेम एरियाज हळूहळू जसे जसे आयडेंटिफाय होत गेले तसे तसे आपण त्यातनं शिकत गेलो. अँड ऑफ सिंदूर वॉज अ डेमॉन्स्ट्रेशन हं. ऑफ इंटेलिजन्स गॅदरिंग, कोऑर्डिनेशन, फाईन ट्युनिंग आणि अल्टिमेट एक्झिक्युशन. ultimate execution of the things. But can we sustain a long war for 40 days, 45 days? That is a question that requires Still? to be answered still. इवन आपल्याजवळ बोफर्सचे स्पेअर्स नव्हते कारगिलमध्ये. आणि जेवढ्या 1000 बोफर्स वापरल्या, दे फिनिश देअर लाईफ देअर ओनली इन दॅट वॉर. इतकं ॲम्युनेशन वापरलं त्यांनी हो. की त्यांचं त्या सगळ्या गन्सचं लाईफ संपलं. इट मीन्स कारगिल संपल्यावर यू आर वल्नरेबल हो. बिकॉज 100 गन्स आर आउट ऑफ युअर इन्व्हेंटरी. हो. ते पण बोफर्स. आणि आपण देशातले 90% तिथं वापरलेल्या, म्हणजे आता देशातही काय उरल्या नव्हत्या. आणि त्याच्यानंतर काय झालं? हं. त्याच्यानंतर 3 गन्स डेव्हलप केल्या आपण. सगळ्यात पहिले आली धनुष, हं. नंतर LNTची गन आहे वज्राण, अजून एक गन आता ह्याची आली, भारत फौजनी काढली, अटॅक्स. आता 3 कंपन्या आहेत जे तुम्हाला 155 mm कम्प्लीट गन्स बनवून देत आहेत. भारत फोर्स तुम्हाला 155चे शेल देत आहे रेडीमेड. हो. आणि एक ॲम्युनेशन एक्सप्लोजिव्सची कंपनी आहे, हं. दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग द एक्सप्लोजिव्स अँड थिंग्स फॉर युअर बोफर्स. दॅट इज आत्मनिर्भरता. हो. हा तुम्ही सर सगळा प्रवास सांगितला हा, म्हणजे आपण सुरुवात केलेली प्री इंडिपेंडन्सपासून, की प्री इंडिपेंडन्समध्ये काय परिस्थिती होती, मग ऑफकोर्स आफ्टर इंडिपेंडन्स नंतर काय झालं, त्याच्यानंतर जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तरीसुद्धा आपल्याला आर्मीची ताकद आणि आत्मनिर्भरतेकडे आपण वाटचाल केली नव्हती. पण जेव्हा अशा 2-3 इन्सिडन्स महत्त्वाचे घडले त्याच्यानंतर आपल्याला कळलं, आणि लास्टीच जेव्हा आता आपण हे स्वतः सगळं बनवायला लागलो. माझ्यामध्ये आपण या एका पॉईंटला येऊन थांबू याच्यासाठी, कारण आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये खऱ्या आत्मनिर्भरता हा शब्द कुठून आला, त्याची सुरुवात कशी झाली, त्याचं महत्त्व काय आहे, आणि आज त्याचा वापर कसा होतो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगी क्षेत्रातील कंपन्या जेव्हा या क्षेत्रात उतरल्या तर त्याच्यानंतर त्यांची मदत आज आपल्याला भारतीय सैन्य दलाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये कशी होती, या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहे. फक्त याच्यासाठी आपण दुसऱ्या भागामध्ये आपण जाणार आहोत, आणि दुसऱ्या भागामध्ये आपण या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहे. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, कारण दरवेळेला आम्हाला एक सामान्य माणूस म्हणून असं वाटत असतं की आपलं सैन्य लढत असतं, पण ते किती कमी ताकदीवर लढतं आहे कधी कधी, हे सर्वसामान्य म्हणून आम्हाला माहीत नसतं. अर्थात ऑफकोर्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीतसुद्धा, पण त्याची पण तुम्ही इतकी डिटेल माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार. दुसऱ्या भागामध्ये आपण लवकरच भेटूया आणि आत्मनिर्भरते आणि संरक्षण क्षेत्राबद्दल अधिक तुमच्याकडून जाणून घेऊया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. अशाच माहितीपूर्ण आणि रंजक मालिकांसाठी लोकमान्य सोसायटीच्या लोकसंवाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.